मागील काही दिवसांपासून शिंदेंच्या सेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा आहे। ठाकरेंच्या सेनेतले माजी आमदार पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेसोबत जात आहेत आणि आता पक्षातलं हेच डॅमेज कंट्रोल करण्याकरता आणि शिंदे सेनेचा ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंच्या सेनेकडून विशेष रणनीती आखली जात असल्याची माहिती आणि यासाठी पक्षातील नेते, उपनेते, सचिव यांना विशेष जबाबदाऱ्या देऊन पक्षाला लागलेली गळती थांबवण्याचं काम केलं जाणार आहे। दरम्यान शिवसेनेकडून नेमकी काय रणनीती आखली जाते हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे। काय नेमकी रणनीती, चला जाणून घेऊयात कशा प्रकारे ही रणनीती तयार करण्यात आलेली। बघा, 14 महत्त्वाच्या नेत्यांची दर आठवड्याला बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडणार आहे। ती कशा करता की नेमकं काय सुरू आहे। शिवाय नेते जे आहेत त्याच्यामध्ये 14 नेते असतील, उपनेते 43 असतील, सचिव जे आहेत ते 10 आहेत, त्यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे जेणेकरून ही गळती थांबवण्यात येईल। डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी नेता, उपनेते, सचिवांवर विशेष जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। शिवाय जर आपण बघितलं तर ठाकरेंच्या पक्षातील नेते हे आता राज्यभर दौरे करणार आहेत। शिवसेना पदाधिकाऱ्यांचं म्हणणं देखील ऐकून घेतलं जाईल, त्यांचं नेमकं काय म्हणणं, काय तक्रारी आहेत, पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय राखण्याचा प्रयत्न केला जाईल। येत्या काळात संघटनात्मक बदल जे आहेत ते अपेक्षित आहेत आणि ते केले जातील। पक्षातील डॅमेज कंट्रोल करता ठाकरे आता स्वतः याबद्दल बैठका घेतील। पक्षातील नेते आता संघटनेचा आढावा घेतील, सगळ्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतील, पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल। तर अशी एकूण ही सगळी रणनीती। पुढे पाहूयात एक ब्रेकिंग न्यूज अशी की शरद पवार आणि संजय राऊत एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने एकाच मंचावरती एकत्र येतात। साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदेंना दिलेल्या पुरस्कारावरनं संजय राऊत यांनी थेट पवारांना सल्ला दिला होता। साहित्य संमेलन आयोजकांवरही टीकेचे बाण सोडले होते आणि यानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि संजय राऊत एकाच मंचावर असणार आहेत। दिल्ली स्थित ज्येष्ठ पत्रकार निलेश कुमार कुलकर्णी यांनी लिहिलेल्या संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने हे नेते मंडळी एकत्र असणार आहेत। माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम दिल्लीत पार पडतोय। यवतमाळमध्ये आरोग्यमंत्र्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारलाय। काम बंद आंदोलन करत प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। बीडच्या अंबेजोगाई दिवाणी न्यायालयाने परळीतील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला धक्का दिलाय। शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न दिल्यानं कोर्टाने विद्युत निर्मिती केंद्राचं बँक खातं जप्त करण्याचे आदेश दिलेत। जिनिंगमध्ये कापसावर पाणी मारताना शूटिंग केल्यानं एका वाहन चालकाला दोघांनी बेदम मारहाण केली। या घटनेमुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी जिनिंग मालकाविरोधात रोष व्यक्त केला, तर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर वाघबीळ घाटात बिबट्याच्या बछड्याचं दर्शन झालं। यावेळी एका वाहन चालकानं बछड्याची हालचाल मोबाईलमध्ये कैद केली। जीवन प्राधिकरण मार्फत सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या योजनांबाबत अनेक तक्रारी आहेत आणि यातील कोलार आणि भगवतीपूर इथल्या अनियमिततेबाबत कार्यकारी अभियंता SR वारे यांना निलंबित करण्यात आलं। यवतमाळमध्ये आरोग्यमंत्र्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारलाय। कामबंद आंदोलन करत प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली। व्यसनमुक्त समाजासाठी धरू व्यायामाची क्लास करू, व्यसनांचा ऱ्हास हा संदेश देत यवतमाळच्या देव चौधरी या आंतरराष्ट्रीय धावपटूने तब्बल 13 तास धावत आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केलेली आहे। विक्रम पूर्ण करताच त्याचं यवतमाळमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं। राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा भाग म्हणून दापोलीत महसूल राज्यमंत्री योगेश कदमांच्या हस्ते महसुली दाखल्यांचं वाटप करण्यात आलं। मागील 3 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या चिपी विमानतळावरून नियमित विमान वाहतूक कधी सुरू होणार असा सवाल आता उपस्थित होतोय। मागील अनेक महिने या विमानतळावरून विमानसेवा अनियमितपणे सुरू असल्यानं याचा प्रवाशांना फटका बसतोय। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा मंजुरी 2 मंजुरी पत्र आणि प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम केला जाणार आहे आणि त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील 1492 ग्रामपंचायतींमध्ये एकाच वेळी विशेष ग्रामसभा होणार आहेत। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बोहर्डी फाट्याजवळ ट्रकचा अपघात झाला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक पलटी झाला। अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सोमटाजवळ मिनी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला। सुदैवानं अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही। अकोला शहरात मलब्यानं भरलेला टिप्पर पलटी झाल्यानं अपघात झालेला आहे। मलबा रस्त्यावर पसरल्यानं काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती।
रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाट मार्गे खेडमध्ये गांजाची तस्करी केली जात होती। या प्रकरणी खेड पोलिसांनी गांजा विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करत एका महिलेसह तिघांना अटक केली। आरोपींकडून 31,56,447 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जळगावच्या यावलमध्ये 58 वर्षीय व्यक्तीने 2 5 वर्षाची मुकल्यांसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। ऑनलाईन सट्टा आणि बेटिंगचा अवैध धंदा चालवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला। या प्रकरणी तब्बल 33 जणांना अटक करत 28 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अकोल्यातील येवता ते कातखेड शिवारात पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली। जळगावमधील पाचोरा शहरात पूर्ववैमनस्यातून 20 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली। शिवजयंतीचा उत्सव साजरा करून घरी परतताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून संशयिताला अटक करण्यात आली आहे। भांडूपमध्ये टेम्पोने स्कूटीला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात स्कूटी चालकाचा मृत्यू झाला। सांगलीच्या म्हैसाळ कागवाड मार्गावर बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला। या अपघातानंतर बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली। यात 16 जण गंभीर जखमी असून शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। धुळ्यात लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग लागली आणि या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे। मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील सर्वांचे प्राण वाचले। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील चांदणी इथल्या एका व्यक्तीच्या गोठ्याला अज्ञातानं भीषण आग लावली। या आगीत 40 शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला। त्यात शेतकऱ्याचं जवळपास 3 लाखांहून अधिकचं आर्थिक नुकसान झालं। दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्यातून 1200 साहित्यिक विशेष रेल्वे गाडीने रवाना झालेत। मंत्री उदय सामंत यांनी या साहित्य यात्री रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला। विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त मजकूर प्रकरणी मंत्री शंभूराज देसाईंनी इशारा दिला आणि हा असा प्रकार महाराष्ट्रात पुन्हा सहन केला जाणार नाही। वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही देसाईंनी दिला। महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला। विशेष पथकाकडून परळीत साक्षीदारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक संतोष साबळेंच्या पथकाकडून साक्षीदारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। मस्साजोग प्रकरणी राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली। या प्रकरणी दोषींवर कारवाई होते आणि त्यामुळे मस्साजोगच्या ग्रामस्थांनी थोडा धीर धरावा, कोणतेही आंदोलन न करता सरकारवर विश्वास ठेवावा असं वक्तव्य खासदार अशोक चव्हाण यांनी केलं। शिर्डी साई भक्तांची गाडी अडवून बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लूटमार करण्यात आली। कोपरगावच्या वेळापूर शिवारात ही घटना घडली। स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ताब्यात घेत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। आरोपी सराईत गुन्हेगार असून या टोळीने लूटमार केल्याच्या अनेक घटना समोर आल्या। नागपुरात दुचाकी चोरी करणाऱ्या 2 अल्पवयीनसह एका आरोपीला गणेशपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांच्याकडनं 4 दुचाकी जप्त करण्यात आल्यात। बाईक चोरी करून पेट्रोल संपेपर्यंत ती चालवायची आणि सोडून द्यायची अशी कबुली चोरट्यांनी दिली। काश्मीराच्या एका उच्चभ्रू सोसायटीत काही गुंडांनी गार्डवर कार चढवत गोंधळ घातला होता आणि या प्रकरणी एका आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात मटारची आवक वाढली आहे। दर दिवशी जवळपास 50 ते 60 वाहनं मटारची आवक झाल्यानं दरात घसरण झाली। मटारचे दर 20 ते 30 रुपयांवर गेल्यानं सामान्यांना दिलासा मिळाला। कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर वाघबीड घाटात बिबट्याच्या बछड्याचं दर्शन झालं। यावेळी एका वाहन चालकानं बिबट्याची हालचाल मोबाईलमध्ये कैद केली।